नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 14 डिसेंबर 2023. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? छत्तीसगड राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, विष्णू देव साई असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विष्णू देव साई असं त्यांचं नाव आहे. अन्न ऑप्शनवरती सुद्धा आपण लगेच चर्चा करूया. पर्याय क्रमांक ए मध्ये नाव आहे लाल दोहोमा, हे आहेत मिझोरम राज्याचे नवीन मुख्यमंत्री. पर्याय क्रमांक बी मध्ये आहेत रेवंत रेड्डी, हे आहेत तेलंगणा राज्याचे नवीन मुख्यमंत्री. पर्याय क्रमांक सी मध्ये आहेत मोहन यादव, हे आहेत मध्य प्रदेश राज्याचे नवीन मुख्यमंत्री. आणि पर्याय क्रमांक डी आपण आत्ताच पाहिला, विष्णू देवसाई, हे आहेत छत्तीसगड राज्याचे नवीन मुख्यमंत्री. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? जगातील सर्वात लोकप्रिय नेता यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी कोणते नेते आलेले आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. हे या ठिकाणी 76% रेटिंगसह या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये अव्वल स्थानी हे नेते या ठिकाणी आलेले आहेत. ठीक आहे, हे झालं अव्वल स्थानी 1 नंबरचे. 2 नंबरला कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी, मॅन्युअल लोपेज ओब्राडोर, जे की मेक्सिको देशाचे अध्यक्ष आहेत, हे आहेत 2 नंबरला. 3 नंबरला कोण आहेत? पर्याय क्रमांक सी, अलेन बर्सेट, हे आहेत स्वित्झर्लंड देशाचे अध्यक्ष. आणि 4 नंबरला कोण आहेत? पर्याय क्रमांक डी, लुईस इनासिओ लुला दा सिल्वा, हे आहेत ब्राझील देशाचे नवीन प्रेसिडेंट म्हणा किंवा अध्यक्ष म्हणा. अशा प्रकारचे हे टॉप 4 आहेत. जर तुम्हाला असं विचारलं मग अमेरिकेचे जे काही अध्यक्ष आहेत जो बायडन, हे कितव्या क्रमांकावरती आहेत? तर ते आहेत 5व्या क्रमांकावरती. ही जी काही मी तुम्हाला टॉप 4 ची यादी सांगितली नेत्यांची, ही कशाबद्दल आहे? जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीमध्ये हे टॉप 4 या ठिकाणी नेते आहेत किंवा लीडर्स आहेत. जर तुम्हाला असं विचारलं सर्वात अस्वीकृती म्हणजे ज्यांना या ठिकाणी न आवडणारे म्हटलं तरी काय हरकत नाही, तर 58% कोणाला रेटिंग पडली आहे? तर या ठिकाणी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिस ट्रुडो यांना या ठिकाणी डिसलाईक करण्यात आलेलं आहे असं तुम्ही म्हटलं तरी काय हरकत नाही. सगळ्यात बॉटमला कोण आहेत? तर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो, जे की कॅनडा देशाचे पंतप्रधान आहेत. आणि सर्वात अव्वल स्थानी कोण आहेत? माननीय नरेंद्र मोदी, जे की आपल्या प्यारा भारताचे पंतप्रधान आहेत. 1 नंबरला आहेत 76 वोटिंगसह. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवू शकता. 33व्या क्रमांकाचा व्यास सन्मान हा जो काही पुरस्कार आहे, या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे? तर या ठिकाणी हिंदी लेखक आहेत, त्यांचं नाव आहे पुष्पा भारती. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हिंदी लेखक आहेत पुष्पा भारती, यांना या ठिकाणी 33व्या व्यास सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. बऱ्याच वेळेला तुम्हाला या ठिकाणी कोणाला सन्मानित करण्यात आलं याऐवजी या पुरस्काराचं जे काही नाव आहे व्यास सन्मान, या पुरस्काराबद्दल सुद्धा तुम्हाला विचारलं जातं. जसं की हा जो काही पुरस्कार आहे हा कोणी सुरू केला? तर के बिर्ला फाउंडेशनने सुरू केलेला आहे. केव्हा सुरू केला? तर 1991 मध्ये या पुरस्काराची स्थापना झाली. त्याच्यानंतर एक पॉइंट लिहून घ्या, हा पुरस्कार का दिला जातो? तर मागील 10 वर्षामध्ये प्रकाशित झालेल्या एका भारतीय नागरिकाने हिंदी साहित्यातील उल्लेखनीय कार्यासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. या पुरस्कारामध्ये 4 लाख रुपये रोख रक्कम, मानपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करून या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात येत असतो. तर पर्याय क्रमांक सी, पुष्पा भारती यांना या वर्षीचा 33व्या क्रमांकाचा व्यास सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आणि पुष्पा भारती या एक कोण आहेत? हिंदी लेखक आहेत. ठीक आहे, दुसराच प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या देण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल. तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्ते त्यांच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की 41वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नरेंद्र मोदी यांना, राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्कार 2022 ओम नारायण भार्गव यांना, महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार रतन टाटा यांना, रॅमन मॅक्सेसे पुरस्कार 2023 रवी कन्नन आर यांना, जागतिक शांतता पुरस्कार 2023 नरगिस मोहम्मद हसनजाई यांना, युनेस्को पुरस्कार 2023 जगदीश बाकन यांना, इकबाल मसीह पुरस्कार 2023 ललिता नटराजन यांना, युनेस्को पुरस्कार 2023 जगदीश बाकन यांना, राष्ट्रीय जल पुरस्कार 2022 चंदीगडला,
इक्बाल मसीह पुरस्कार 2023 ललिता नटराजन यांना आणि 33वा व्यास सन्मान पुरस्कार पुष्पा भारती यांना. पुढचा प्रश्न क्रमांक 3, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा सुद्धा ठरणार आहे. राजस्थान राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी फॉर भजनलाल शर्मा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता काळजीपूर्वक ऐका. जसं की तुम्हाला माहित आहे, नुकतेच या ठिकाणी 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये या ठिकाणी निवडणुका संपन्न झालेल्या आहेत आणि आता 5च्या 5 राज्याचे जे काही चीफ मिनिस्टर आहेत, मुख्यमंत्री आहेत, ते या ठिकाणी ठरवण्यात आलेले आहेत. या 5 वरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 ए मध्ये नाव आहे लाल दुहोमा, हे आहेत मिझोरम राज्याचे मुख्यमंत्री. पर्याय क्रमांक बी भजनलाल शर्मा, आपण आत्ताच पाहिलं राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री बनलेत. पर्याय क्रमांक सी विष्णुदेव साई, छत्तीसगड राज्याचे नवीन मुख्यमंत्री. आणि पर्याय क्रमांक डी रेवंत रेड्डी, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री. मिझोरम, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा ह्या 4 राज्याचं क्लिअर झालं. अजून एक राज्य आहे मध्य प्रदेश, त्याचे आपण पाहिले मगाशीच मोहन यादव नवीन या ठिकाणी मुख्यमंत्री बनलेले आहेत. प्रश्न कशा संदर्भात होता? राजस्थान राज्याबद्दल. तर जाता जाता आपण राजस्थान बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. या राज्याची स्थापना झाली 30 मार्च 1949 ला. मुख्यमंत्री आहेत भजनलाल शर्मा, राज्यपाल आहेत कलराज मिश्रा आणि राजधानी आहे जयपूर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, मुकुंद्रा हिल्स, रणथंबोर आणि सरिस्का. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत, बिसलपूर, राणा प्रताप, गांधी सागर आणि जवाहर सागर. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या राज्याने महालक्ष्मी योजना सुरू केलेली आहे? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर तेलंगणा राज्याने महालक्ष्मी योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. ज्या योजनेचा मागचा पर्पज काय आहे लिहून घ्या. महिला, मुली आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींसाठी विनामूल्य प्रवास प्रदान करणे. या योजनेनुसार काँग्रेस पक्ष तेलंगणामध्ये महिलांना मोफत बस प्रवास देणार आहे. तसेच महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 2,500 रुपये सुद्धा या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे. तर पर्याय क्रमांक ए तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या राज्याच्या अंतर्गत महालक्ष्मी योजना सुरू करण्यात आलेली आहे. तेलंगणा ज्या राज्याची स्थापना झाली 2 जून 2014 साली. नवीन मुख्यमंत्री बनलेत रेवंत रेड्डी, राज्यपाल आहेत तमिलिसाई सौंदरराजन आणि राजधानी आहे हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मृगावानी आणि महावीर हरिणा आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत सिंगूर आणि पोचेरम. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 5. 2023 महिला FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक कोणत्या राष्ट्राने जिंकलेला आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी नेदरलँड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर नेदरलँड या देशाने या ठिकाणी 2023 मध्ये झालेला महिला FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक या ठिकाणी जिंकलेला आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे? महत्त्वाच्या क्रीडा पुरस्काराबद्दल किंवा या ठिकाणी क्रीडा स्पर्धेबद्दल. तर लगेच झालेल्या वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आहेत त्या कोणी जिंकल्या त्याच्यावरती चर्चा करूया. जसं की डेव्हिस कप 2023 इटलीने जिंकला आहे. पुरुष आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023 आपल्या प्यारा भारताने. 2023 मध्ये झालेला फिफा महिला विश्वचषक स्पेनने जिंकला आहे. हिरो सुपर कप 2023 ओडिसाने जिंकला आहे. 52वी वरिष्ठ राष्ट्रीय हँडबॉल चॅम्पियनशिप हरियाणाने जिंकली आहे. सॅफ अंडर 16 चॅम्पियनशिप 2023 भारताने जिंकलेला आहे. फिबा बास्केटबॉल विश्वचषक 2023 जर्मनीने जिंकलेला आहे. 13वी वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप 2023 पंजाबने जिंकलेला आहे. 2023 फिफा अंडर 17 विश्वचषक जर्मनीने जिंकलेला आहे आणि 2023 महिला FIH हॉकी ज्युनियर विश्वचषक नेदरलँडने या ठिकाणी जिंकलेला आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 6. एक भारत सारी वॉकथॉन उपक्रम. पहा मी परत एकदा वाचतो. एक भारत सारी वॉकथॉन उपक्रम हा खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाने सुरू केलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल म्हणजेच वस्त्र मंत्रालयाने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक भारत सारी वॉकथॉन उपक्रम या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे. याच्याबद्दल 3-4 पॉइंट्स आहेत ते लिहून घ्या. साडी परिधान करण्याच्या पद्धती दाखविण्यासाठी भारतभरातील महिलांच्या सहभागाने भारतातील हातमाग साडी संस्कृतीचा प्रचार करणे हा या इनिशिएटिव्हचा मागचा किंवा उपक्रमामागचा मेन उद्देश आहे. पारंपरिक कापडाच्या भावनेला प्रोत्साहन देणे, वोकल फॉर लोकल च्या कल्पनेला समर्थन देणे हा याच्या मागचा मेन या ठिकाणी उद्देश आहे. तसेच महिलांमध्ये तंदुरुस्तीबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यांना निरोगी जीवन जगण्यासाठी प्रोत्साहित करणे हा देखील याच्या मागचा मेन उद्देश आहे.
ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल म्हणजेच वस्त्रोद्योग मंत्रालयाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. तर लगेच लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे जे काही केंद्रीय मंत्री आहेत त्यांचं नाव काय आहे, तर पियुष गोयल. पुढचा प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो, तर आजच्या दिवशी. पर्याय क्रमांक बी 14 डिसेंबरला दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून आपण साजरा करतो. जर तुम्हाला असं विचारलं याच्या मागचा उद्देश काय आहे, तर ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धनामध्ये राष्ट्राच्या यशाचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी नॅशनल एनर्जी कन्झर्वेशन डे म्हणजेच राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस म्हणून आपण साजरा करतो. ठीक आहे. प्रश्न कशा संदर्भात आहे, महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच डिसेंबर महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. काळजीपूर्वक आहे का. 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिवस, 2 डिसेंबरला असतात राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस, गुलामगिरीच्या निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि जागतिक संगणक साक्षरता दिवस. त्यानंतर 3 डिसेंबरला असतो जागतिक दिव्यांग दिवस आणि राष्ट्रीय वकील दिवस. 4 डिसेंबर भारतीय नौदल दिवस आणि आंतरराष्ट्रीय चित्ता दिवस. त्याच्यानंतर 5 डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस आणि जागतिक माती दिवस. 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी. 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिवस, आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक दिवस. 9 डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस. 10 डिसेंबर मानवी हक्क दिवस आणि अल्फ्रेड नोबेल यांची पुण्यतिथी. 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आणि युनिसेफ दिवस. 14 डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस. 16 डिसेंबर विजय दिवस. 18 डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिवस. 19 डिसेंबर गोवा मुक्ती दिवस. 20 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस. 23 डिसेंबर किसान दिवस. 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक हक्क दिवस आणि 25 डिसेंबर सुशासन दिवस भारतामध्ये साजरा केला जातो. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी कोणता सराव प्रस्थान मुंबई किनारपट्टीवर आयोजित करण्यात आलेला आहे. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए भारतीय नौदल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर भारतीय नौदलाने प्रस्थान नावाचा जो काही सराव आहे तो या ठिकाणी मुंबई किनारपट्टीवरती आयोजित केलेला आहे. एक पॉइंट लिहून घ्या. तेल उत्पादक प्लॅटफॉर्मवरती उद्भवू शकणाऱ्या विविध आपत्कालीन परिस्थितींना तोंड देण्यासाठी उपाययोजना आणि प्रक्रियांचे प्रमाणीकरण करण्यासाठी प्रस्थान आयोजित केलेला होता. तर अशा प्रकारे आयोजन कोणाच्या मार्फत करण्यात आलं होतं, भारतीय नौदलाच्या. तर लगेच आपण भारतीय नौदलाबद्दल आपण चर्चा करूया. इंडियन नेव्ही स्थापना कधी झाली, 1612ला. आपण भारतीय नौदल दिवस केव्हा साजरा करतो, दरवर्षी 4 डिसेंबरला. कमांडर इन चीफ कोण आहेत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. कितव्या क्रमांकाचे राष्ट्रपती आहेत, 15व्या क्रमांकाचे. सध्याचे नौदल प्रमुख कोण आहेत, तर ॲडमिरल आर हरिकुमार 25व्या क्रमांकाचे नौदल प्रमुख आहेत. नौदलाचे उपप्रमुख कोण आहेत, तर 37व्या क्रमांकाचे आहेत संजय जसजीत सिंग आणि येणाऱ्या 4 जानेवारी 2024 पासून कोण असणार आहेत, तर 38व्या क्रमांकाचे असणार आहेत दिनेश के त्रिपाठी. त्यानंतर भारतीय नौदलाचं मुख्यालय आहे नवी दिल्ली आणि मी आता सांगितलं नौदल दिवस आपण दरवर्षी 4 डिसेंबरला साजरा करतो. पुढचा प्रश्न क्रमांक 9. पोलंड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डोनाल्ड टस्क असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे, डी फॉर डोनाल्ड टस्क असं त्यांचं नाव आहे. पोलंड देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर लगेच आपण काय करूया, 2023 मध्ये वेगवेगळ्या देशांचे या ठिकाणी पंतप्रधान बदलण्यात आलेले आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की ऑस्ट्रेलियाचे आहेत अँथनी अल्बानीज, युक्रेनचे आहेत डेनिज शमिहल, रशियाचे आहेत मिखाईल मिशुस्टिन, नेपाळचे आहेत पुष्पकमल दहल, भूतानचे आहेत लोटे शेरिंग, ग्रीसचे आहेत किरियाकोस मित्सोटाकिस, कंबोडियाचे आहेत हुन मानेट, त्यानंतर थायलंडचे आहेत श्रेष्ठ थाविनसिन, स्लोवाकियाचे आहेत रॉबर्ट फिको, स्पेनचे आहेत पेड्रो सांजेस, लक्झेंबर्गचे आहेत ल्यूक फ्रिडेन, न्यूझीलंडचे आहेत ख्रिस्तोफर लक्सन, डचचे आहेत गिर्ट वाइल्डर्स आणि पोलंडचे आपण आत्ताच पाहिलं डोनाल्ड टस्क. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 10. डेव्हलप्ड इंडिया 2047 व्हॉइस ऑफ यूथ हा जो काही इनिशिएटिव्ह आहे, उपक्रम आहे, कोणी सुरू केलेला आहे, तर पर्याय क्रमांक सी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर या ठिकाणी एक पॉइंट लिहून घ्या. विकसित भारत ॲट 2047 व्हॉइस ऑफ यूथ बरोबर हा जो काही उपक्रम आहे तो यांनी सुरू केला आहे. कशासाठी, उद्देश काय आहे, तर विकसित भारत घडवण्यासाठी देशातील तरुणांना एकत्रित करणे हा
या उपक्रमाचा मागचा मेन उद्देश आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11. भारत आणि दक्षिण कोरिया औपचारिक राजनैतिक संबंध कोणत्या वर्षी प्रस्थापित झालेले आहेत? तर पर्याय क्रमांक बी 1973 ला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये किंवा असं म्हणता येईल भारत आणि दक्षिण कोरियामध्ये औपचारिक राजनैतिक संबंध या ठिकाणी या वर्षी प्रस्थापित झालेले आहेत. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. अर्ली वॉर्निंग्स फॉर ऑल नावाचा उपक्रम खालीलपैकी कोणत्याद्वारे सुरू करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही. कोण कोण? तर पर्याय क्रमांक ए WMO आणि पर्याय क्रमांक बी UNDRR या दोघांच्या मार्फत या ठिकाणी अर्ली वॉर्निंग्स फॉर ऑल नावाचा इनिशिएटिव्ह सुरू करण्यात आलेला आहे. उद्देश काय? लगेच लिहून घ्या. 2027च्या अखेरीस धोकादायक हवामान, पाणी किंवा हवामानाच्या घटनांपासून पृथ्वीवरील प्रत्येकाचे संरक्षण करण्यासाठी जीवन बचत पूर्व चेतावणी प्रणाली प्रदान करणे हा या मागच्या इनिशिएटिव्हचा मेन उद्देश आहे. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थ्यांसाठी कसा वाटतो नक्कीच कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पद्धतीद्वारे कलम 370 रद्द करण्यात आलेले आहे? घटना दुरुस्ती, अध्यक्षीय आदेश, संसदीय ठराव की कॅबिनेट निर्णय? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा आहे.